सर्वात आधी गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी फक्त नारळापासून अगदीच 10 मिनिटांमध्ये हे मोदक बनवून तयार होतात। इतके सोपे आहेत, चवीला तर अप्रतिम लागतात, तोंडात जाताच विरघळतात। रंग तर पाहू शकताय तुम्ही, काय मस्त असाच आलेला आहे मोदकांना। अगदी पहिल्यांदाच कोणालाही जमतील इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण हे मोदक बनवणार आहोत। गणेशोत्सवामध्ये सगळेजण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे मोदक रेसिपीज ट्राय करत असतात, त्यामुळे आपणही अगदीच खास आणि वेगळ्या पद्धतीने मोदक बनवणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राइब केले नाहीये तर पटकन सबस्क्राइब करून टाका। अगदी मऊ लुसलुशीत आणि पेढ्यासारखे असे हे मोदक इथे बनवून तयार होतात। मोदकांचा आकार तर तुम्ही पाहू शकताय, काय सुबक आणि सुंदर असाच आलेला आहे। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे एका जाड तळाच्या पॅनमध्ये आपल्याला 2 वाटी असा खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे। आता हा खोबऱ्याचा किस जो आहे ना, तर याला नारियल का बुरादा, डेसिकेटेड कोकोनट असेही म्हणतात। हे आपल्याला सहज किराणा मालाच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे, किंवा मग घरामध्ये सुद्धा तुम्ही सुक्या खोबऱ्याचा मिक्सरमध्ये बारीक असा भुगा करून घेऊ शकतात। सुकं खोबरं मिक्सरमध्ये बारीक फिरवताना पाठीमागचा जो काही काळा भाग असतो पाठीकडचा, तर तो काढून घ्यायचा आहे पिलरच्या मदतीने, आणि त्यानंतर हे खोबरं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊ शकता। तर त्याही पद्धतीने हे आपण घरच्या घरीच खोबरं तयार करून घेऊ शकतो। सतत हलवत आपल्याला बारीक गॅसवरती हा जो काही खोबऱ्याचा किस आहे किंवा भुगा आहे तो ब्राऊन रंग किंवा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। खूप जास्त गडद रंगावरती भाजून घ्यायचं नाही, आणि रंग बदलल्यानंतर लगेचच इथे मी गॅस बंद केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपल्याला ज्या वाटीने आपण सुरुवातीला हा डेसिकेटेड कोकोनट मोजून घेतलं, त्याच वाटीने इथे अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडर घातल्यामुळे मोदकांना बाइंडिंग खूप छान येणारे, टेक्स्चर ही खूप छान येणारे, त्यामुळे शक्यतो मिल्क पावडर ही घालाच। त्यानंतर आपल्याला इथे आवडीप्रमाणे साखर घालायची आहे। पिठी साखर मी अगोदरच फ्रीजमध्ये बनवून ठेवली होती, त्यामुळे मी तीच इथे घालत आहे। तुम्ही इथे साखर घातली तरीही चालेल, काहीच हरकत नाहीये। एकदम दूध घालायचं नाही, थोडंसं करून दूध घालायचं आहे। ज्या वाटीने आपण सुरुवातीला खोबऱ्याचा किस मोजला त्याच वाटीने इथे 1 वाटी मी दूध घालत आहे। नंतर आपण पुन्हा इथे दूध ऍड करणार आहोत, पण एकदम घालायचं नाही, अंदाज घ्यायचा आहे, कारण खोबरं भिजल्यानंतर आकाराने ते लहान होऊन जातं आणि मग दुधाचा अंदाजही येत नाही आणि साखरेचा अंदाज सुद्धा येत नाही। त्यामुळेच मी सांगितल्याप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही इथे साखर नंतर सुद्धा ऍड करू शकतात। आता हे सर्व साहित्य एकदा छान मिसळून घ्यायचंय। गॅस इथे बंदच आहे। गॅस बंद करून घेतल्यामुळे मिल्क पावडरच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी व्यवस्थित हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करता येतं। सर्व साहित्य एकदा छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पुन्हा आपण अर्धी वाटी दूध घातलेलं आहे, म्हणजे सुरुवातीपासून आपण टोटल 1.5 वाटी दूध इथे ऍड केलेलं आहे। गॅस चालू करायचा आहे आणि स्लो करायचा आहे गॅस। आता पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि खोबरं आणि दूध छान मिक्स करून घ्यायचे। 5 ते 7 मिनिटं फक्त आपल्याला इथे पुढे गॅस चालू ठेवायचा आहे, खूप जास्त वेळही गॅस चालू ठेवायचा नाही। अगदी मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे सर्व साहित्य मस्त असं मिक्स करून घ्यायचंय। साखर थोडीशी कमी वाटत असल्यामुळे इथे मी पुन्हा 2 ते 3 चमचे साखर ऍड करून घेतलेले आहे। मिश्रण इथे गरम असल्यामुळे साखर लगेचच या मिश्रणामध्ये मिक्स होऊन जाते, विरघळून जाते। 5 ते 7 मिनिटं इथं झालेली आहेत आणि मिश्रणही हळूहळू दाटसर असं बनू लागलेलं आहे, त्यामुळे लगेचच इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे। थंड होण्याकरिता हे सर्व मोदकांचे मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे। एका मोठ्या ताटामध्ये असं हे मिश्रण काढून झाल्यानंतर 2 ठिकाणी करून घ्यायचं आहे एकसारखं, म्हणजे आपल्याला एका भागामध्ये रंग ऍड करता येईल आणि एक भाग असा आपल्याला व्हाईटच ठेवायचा आहे किंवा पांढराच ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या मोदकांना मस्त असा रंग येऊन जाईल। आता इथे मी हिरव्या रंगाचा फूड कलर घालत आहे, तुम्ही तुमच्या आवडीचा इथे रंग घातला तरी पण चालेल, किंवा मग सर्वच एकसारखे रंगाचे पांढरे असे मोदक बनवले तरी पण चालणार आहे। हातानेच असं हे सर्व कलर एकसारखा या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे तो सर्व बाजूंनी छान पसरला जातो। मोदकांमध्ये असे हे रंग मिसळले ना की मोदक छान अट्रॅक्टिव्ह बनून तयार होतो। चला आता लगेचच मोदक साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून मोदक तयार करायचे आहेत। अशा पद्धतीचा इथे मी मोदक साचा घेतलेला आहे। तुपाने थोडासा ग्रीसिंग करून घ्यायचा। त्यानंतर लगेचच आपल्याला हे मिश्रण जे आहे ते आवडीप्रमाणे यामध्ये भरून घ्यायचं आहे। तुम्हाला जसे ह्या रंगांचे भाग करायचे आहेत, खाली वर मागे पुढे, तसे तुम्ही हे भाग करून घेऊ शकता। आता इथे मी चमच्याच्या मदतीने अगोदर हे मिश्रण
साच्यामध्ये भरून घेत आहे। एका बाजूने मी हिरव्या रंगाचा आणि एका बाजूने पांढऱ्या रंगाचं असं हे मिश्रण भरून घेतलेलं आहे साच्यामध्ये। तुम्ही इथे पाहू शकताय, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसा त्याला आकार द्यायचा आहे किंवा डिझाईन बनवायची आहे, खाली हिरवा रंग किंवा वरती पांढरा रंग असं जसं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे हे मोदक बनवू शकताय। मोदक बनवण्याचे हे जे काही साचे आहेत ना, ते अगदी वेगवेगळ्या आकारामध्ये आणि वेगवेगळ्या साइजेसमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहेत। त्यामुळे काय होतं ना की मोदक बनवायला खूप सोपंही होऊन जातं आणि मस्त सुबक आणि सुंदर असे हे मोदक बनवून तयार होतात। साच्यामध्ये हे मोदकाचं मिश्रण भरताना अगदी व्यवस्थित भरायचं आहे, म्हणजे मोदकांना अगदी आकार छान येऊन जातो। हलकसं बोटांच्या मदतीने प्रेस करून हे सारण भरायचं आहे किंवा मिश्रण भरायचं आहे। अगदीच काठोकाठ हे सारण भरलं ना की आकार मस्त असा मोदकांना येऊन जातो। तुम्ही इथे पाहू शकताय। सेम पद्धतीने इथे मी सर्वच हे मोदक जे आहेत ना ते अगदी फटाफट बनवून घेते। अगोदर आपण एक बाजू हिरवी आणि एक बाजू पांढरी अशी या मोदकांची बनवून घेतली। आता इथे मी खालची बाजू पांढरी आणि आतली बाजू जी आहे मोदकाची ती हिरवी अशी बनवून घेते, म्हणजे आपण इथे आवडीप्रमाणे या मोदकांमध्ये रंग भरू शकतो। दिसायला अगदी आकर्षक असे हे मोदक इथे बनवून तयार होतात, शिवाय चवीला तर अप्रतिमच, अगदी तोंडात सतत विरघळतात, शिवाय मऊ लुसलुशीत असे इथे हे मोदक बनवून तयार होतात। खूप जास्त तामझाम नाहीये, खूप जास्त मेहनतही नाहीये, अगदी सोप्या पद्धतीने आजचे आपण हे मोदक इथे बनवलेले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवामध्ये असे हे नारळाचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता। 8 ते 10 दिवस हे मोदक अजिबात खराब होत नाही, आरामशीर टिकतात। त्यामुळे तुम्हीही असे हे मोदक नक्की बनवा। अगदी घरामधील लहान मंडळींना सुद्धा, म्हणजे लहान मुलांना सुद्धा ही रेसिपी बनवता येईल इतकी सोपी आहे। कशी वाटली मग फ्रेंड्स तुम्हाला ही आजची रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक नक्कीच करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर पण करा। चला तर मग अशाच छानशा नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। अगदी पेढ्यासारखे मऊ लुसलुशीत असे मोदक रेसिपी तुम्ही ट्राय केल्यानंतर मला इंस्टाग्राम पेजवर तुम्ही फोटो टॅग करू शकतात, तर तुमचा मी तो फोटो माझ्या स्टोरीला ॲड करेल। तर मग फ्रेंड्स चला पुन्हा भेटूयाच अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।